मी डॉक्टर नैना गुरनुले, SCS गर्ल ज्युनियर कॉलेज, पाचपावली, नागपूर. आजच्या भागामध्ये आपण कम्प्युटर इन अकाउंटिंग म्हणजे संगणकीय लेखांकन या जे प्रकरण 10 आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहे. यामध्ये तुम्हाला त्याची संकल्पना जी आहे कम्प्युटर अकाउंटिंगची ती मी समजून देणार आहे. तसंच आपण त्याची वैशिष्ट्ये समजून घेणार आहे, त्याचे महत्त्व आणि त्याचे घटक जे आहे ते आपण यामध्ये समजून घेणार आहे. तर यामध्ये तुम्हाला हे जे प्रकरण आहे थेअरी स्वरूपामधलं आहे. यामध्ये एकूण 10 मार्क आहेत. 2 मार्क तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी जे प्रश्न आहेत त्यावर राहणार आहे. तसंच जे 8 मार्क आहे तुम्हाला थेअरी बेस त्याच्यावर क्वेश्चन विचारण्यात येईल आहे. त्यातील महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं यामध्ये की जसं संगणकीय लेखांकनाचे वैशिष्ट्य काय आहे, संगणकीय लेखांकनाचे जे महत्त्व आहे, तर यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील आहे. तर आजच्या भागामध्ये आपण आज वैशिष्ट्ये आणि महत्त्व समजून घेणार आहोत. प्रकरण 10 लेखांकनात संगणकाचा उपयोग म्हणजेच कम्प्युटर इन अकाउंटिंग हे 10वे प्रकरण आहे. याचा आज आपण अभ्यास करणार आहे. यामध्ये मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये संगणकीय लेखांकन प्रणालीची संकल्पना, संगणकीय लेखांकन प्रणालीची वैशिष्ट्ये, तसंच संगणकीय लेखांकन प्रणालीचे महत्त्व आणि त्याचे घटक हे समजावून देणार आहे. आता आपण बघतो आहे की वर्तमान काळामध्ये प्रत्येक जण संगणकाचा वापर करताना दिसतं. कारण काय आहे की आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते इतकं वाढलेलं आहे की जुन्या काळामध्ये जे आपण पुस्तकांमध्ये जे काही लेखाकर्म करायचं, जे काही हिशोबाची नोंदवून ठेवण्याची पद्धती होती ती आता काय आहे मागे पडत चाललेली आहे. कारण काय आहे की आधुनिक तंत्रज्ञानामध्ये जे आपले हिशेब ठेवण्याची जे आहेत नवीन नवीन ज्या प्रणाली आहेत त्या अस्तित्वात येत आहे. त्यामध्ये कम्प्युटर अकाउंटिंग हे काय आहे की जास्त प्रचलित झालेलं आहे. मोठ्या उद्योगापासून तर लहान उद्योगांमध्ये आर्थिक हिशोब जे आहे ते ठेवण्यासाठी कम्प्युटराइज अकाउंटिंगचा वापर होताना आपल्याला दिसतो. त्यामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की टॅली हे असं सॉफ्टवेअर आहे की याच्यामध्ये काय आहे की रोजच्या ज्या व्यवहाराच्या नोंदी आहे त्या त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या जाते. विविध बटणे त्याच्यासाठी दिलेले आहे. त्या बटनांना प्रेस केल्याबरोबर काय आहे की एकाच वेळेला अनेक विविध खात्यामध्ये त्याच्या नोंदी तयार केल्या जातात आणि काय आहे की संपूर्ण जो काही आर्थिक हिशोब आहे तो व्यापाऱ्यांना सहजतेने उपलब्ध होतो. आता याची संकल्पना काय आहे तर याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला वापर होताना दिसतो. नवीन नवीन जी काही माहिती आणि तंत्रज्ञान आहे तस त्यामुळे काय झालेलं आहे की व्यावसायिक संकल्पना बदलल्या आहेत. त्याच्यामुळे काय की जे निर्णय घेण्याचं जे काही प्रक्रिया आहे व्यवसायाच्या त्या जलद, अचूक आणि सोप्या झालेल्या आहे. म्हणजे सहजतेने हिशोब उपलब्ध होतो, क्विक असं मिळतं. म्हणजे आपल्याला जी काही माहिती आहे ती जसं तुम्हाला गुगल माहिती आहे, कुठलीही माहिती हवी असेल तर तुम्ही गुगलवर टाकल्याबरोबर पूर्ण माहिती आपल्याला काय आहे आपल्या समोर येतं. त्याचप्रमाणे या संगणकीय लेखांकनामुळे सुद्धा काय आहे की व्यवहार त्याच्याद्वारे फीड केल्या गेल्याबरोबर एकाच वेळेला विविध बाबींविषयी माहिती आपल्याला मिळते. तसंच ही एक लेखांकन प्रक्रिया काय करते, सोपी करते आणि स्वयंचलित करते. म्हणजे त्याचं सॉफ्टवेअरच असं असतं की तुम्ही त्यात नोंद केल्याबरोबर आपोआप दुसऱ्या घटकांमध्ये सुद्धा नोंदी केल्या जाते. म्हणजे संगणकीय लेखांकन प्रणाली म्हणजे अशा प्रकारची आज्ञावली म्हणजे काय सॉफ्टवेअर की ज्याच्यामुळे विविध उपयुक्त माहिती ही आपण आपल्या कम्प्युटरमध्ये साठवू शकतो. ही प्रणाली काय आहे की संगणक आणि जे काही इंटरनेट आहे याला दूरच्या उपकरणांशी आपल्याला जोडत असते. तसंच संगणकीय लेखांकन प्रणालीमुळे काय आहे की विविध उपयुक्त अहवाल आणि विवरणपत्रे बनवली जातात. म्हणजे याचं एक उदाहरण तुम्हाला माहिती आहे की जसं आपण बँकेमध्ये आपलं अकाउंट ओपन केलं की आपल्याला काय आहे की पासबुक मध्ये एंट्री मिळते. म्हणजे आपल्याला फक्त एका बटनला प्रेस केल्याबरोबर तुम्ही प्रिंटर मध्ये पासबुक टाकले पूर्ण माहिती त्याच्यावर छापून येते. तर हे सर्व कशामुळे आहे की हे जे
सॉफ्टवेअर जे आहे त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आता याची वैशिष्ट्य म्हणजे वैशिष्ट्य पाहण्याच्या अगोदर म्हणजे एक तुम्हाला महत्त्वाचं सांगता की या संगणकीय लेखांकन प्रणालीमध्ये जे काही अहवाल बनवतात ते अहवाल बनवताना सर्वमान्य लेखांकन तत्वाचा त्याच्यामध्ये वापर केला जातो. म्हणजेच त्याला काय म्हणतात गॅप म्हणजे जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल, म्हणजे सर्व लोकांना जी प्रणाली मान्य आहे त्या प्रणालीचा वापर याच्यामध्ये केला जातो. तसंच याची वैशिष्ट्ये आता बघा, तुम्हाला वैशिष्ट्ये महत्व हे पेपरमध्ये यावर प्रश्न विचारतात की संगणक प्रणालीची वैशिष्ट्ये काय आहे, संगणकीय लेखांकन प्रणालीचे महत्व काय आहे, हे दोन्ही भाग काय आहे तुम्हाला 8 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतात. यामध्ये संगणकीय लेखांकन प्रणालीची वैशिष्ट्यामध्ये पहिला आहे एकात्मिक संकलित माहिती. आता एकात्मिक संकलित माहिती म्हणजे काय आहे की संगणकीय लेखांकन प्रणालीची रचना अशा प्रकारे केल्या जाते की ज्याच्यामध्ये खरेदी, विक्री, आर्थिक नोंदी, पगार नोंदी, उत्पादन नोंदी ह्या सहजतेने तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळू शकतात. आणि यामुळे काय आहे की अचूक आणि अद्ययावत माहिती जी आहे ती तात्काळ उपलब्ध होते. म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये जी विविध कर्मचारी आहे त्यांच्या पगाराची नोंदी काय आहे, कोणाला किती कमिशन दिलं, कोणाला वर्षभराचा पगार किती दिलेला आहे, तुम्हाला किती जणांना पगार द्यायचा आहे, त्यासाठी किती रक्कम तुमची जमा असली पाहिजे, ह्या सर्व नोंदी तुम्हाला कशामध्ये दिसू शकतात, या संगणकीय लेखांकन प्रणालीमुळे लवकर लक्षात येऊ शकतात. दुसरं म्हणजे याच्यात वैशिष्ट्य काय आहे की अचूकता. याद्वारे जे काही तुम्ही लेखांकन करता त्या सॉफ्टवेअर मध्ये, तर त्यामुळे काय आहे की तुमचे व्यवहार काय आहे अचूक होतात, त्याची जी नोंद आहे ती अचूक होते. तसंच तुम्हाला काय आहे की लवकरात लवकर तुम्हाला अहवाल मिळतात. तुम्ही व्यवहाराची नोंद केल्याबरोबर तुम्हाला त्याच्या काय आहे की त्याचा अहवाल सुद्धा आपोआप तयार होतो. तसंच त्वरित निर्णय प्रक्रिया म्हणजे की संगणकीय लेखांकन प्रणालीमुळे ताबडतोब माहिती तुम्हाला उपलब्ध होते, त्यामुळे तुम्ही काय आहे की त्वरित निर्णय घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला व्यवसायाचं नियोजन करता येतं, तुमचे ग्राहक कसे वाढवायचे त्याचे. तसंच तुम्ही काय आहे की विविध महत्वाची जी माहिती आहे ती तुम्हाला काय आहे लवकरात लवकर ही उपलब्ध होत असते. तसंच मर्यादित व एकात्मिक हे काय आहे चौथं वैशिष्ट्य आहे की तुम्ही हाताने जर लेखांकन केलं तर तुम्हाला वेळ लागेल, परंतु कम्प्युटराइज अकाउंटिंग मध्ये असं सॉफ्टवेअर असतं की तुम्ही अतिशय कमी वेळामध्ये तुमचे लेखे हे काही सेकंदात तयार करू शकता. तसेच हिशेब पुस्तकाची त्वरित उपलब्धता. तुम्ही हाताने जे पुस्तक तयार केले, तुम्ही हाताने जे काही लेखांकन करता ते तुम्हाला सांभाळून ठेवावं लागतं, ते तुम्हाला काढायसाठी वेळ लागू शकते. परंतु कम्प्युटराइज अकाउंटिंग मध्ये काय आहे की तुम्ही एक बटन दाबल्याबद्दल बरोबर तुम्हाला अनेक अहवाल किंवा अनेक खातेवह्या तुम्हाला त्वरित उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे तुम्ही एखादी खरेदीची नोंद केली तरी सुद्धा तुम्ही काय आहे की खरेदी पुस्तिकेमध्ये, रोख पुस्तिकेमध्ये ॲट अ टाइम तुम्हाला नोंदी त्याच्या दिसून येतात. कारण काय आहे ते स्वयंचलित असतं. एक नोंद केली की आपोआप त्याच्या संबंधित दुसऱ्या नोंदी सुद्धा ह्या आपोआप होत असतात. सुरक्षितता म्हणजे काय की हाताने जे काही तुम्ही लिहत असता आणि लेखांकन करत असता ते सुरक्षित नसते, परंतु संगणकीय लेखांकन प्रणालीमध्ये असं सॉफ्टवेअर असतं की तुम्ही ज्या काही नोंदी केल्या त्या एकदम सहजपणे दुसरं कोणी बघू शकत नाही. म्हणजेच काय आहे की ते सुरक्षित आणि गोपनीय असते. 7वं वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शकता. संगणकीय लेखांकन प्रणालीमध्ये काय आहे की रोजच्या व्यवसाय प्रक्रिया ज्या होत असतात त्या पारदर्शक होण्यामध्ये मदत होते. कारण काय आहे की रोजच्या रोज त्याच्यामध्ये नोंदी केल्या जातात आणि त्यामुळे काय आहे की व्यवहार जे आहे ते पारदर्शक होण्यास मदत होते.
8वा म्हणजे खात्याचे वर्गीकरण. संगणकीय लेखांकन मध्ये काय आहे की एक स्वरूपाच्या खात्याचा गट करणे काय आहे गरजेचे असते. म्हणजे समजा एकसारखे गट म्हणजे काय की संपत्ती आहे खात्यांमध्ये, देयता आहे, उत्पन्न आहे, खर्च आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे गट जे आहे ते त्या सॉफ्टवेअर मध्ये विकसित केल्या जातात. आणि ज्यामुळे काय आहे की तुम्ही व्यवहाराची नोंद केल्याबरोबर ती संपत्तीची आहे, देयतेची आहे, उत्पन्न आहे, खर्चाची आहे, त्या प्रमाणामध्ये त्या गटामध्ये ते व्यवहार हे आपोआपपणे नोंदवल्या जातात. पुढे आहे संगणकीय लेखांकन प्रणालीचे महत्व. आता महत्वाची का बरं आहे संगणकीय लेखांकन प्रणाली? कारण काय आहे की ती अनेक व्यवसाय संस्था आणि कंपन्यांसाठी ही महत्वाची असते. आता याच्यामध्ये जे आहे की पहिला आहे स्वयंचलित. स्वयंचलित म्हणजे काय आहे की लेखांकनचे जे काही सॉफ्टवेअर आहे ते कसं आहे की विविध प्रकारची आकडेवारी जी आहे ती काय आहे की स्वयंचलित पद्धतीने आणि अतिशय कमी वेळामध्ये होते. म्हणजे बेरीज वजाबाकी वगैरे जे आहे ते सॉफ्टवेअरद्वारे आपोआप हे होत असते. तसंच अनेक उपभोक्ता. तर या लेखांकन माहितीचा उपयोग जो आहे तो एकाच जागेवरून विविध लोकांपर्यंत विविध सुरक्षितपणे हा व्यवहार जो आहे तो केला जाऊ शकतो किंवा विविध ठिकाणचे लोक जे आहे ते या व्यवहाराला बघू शकतात. तसंच ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा या लेखांकनाची माहिती उपलब्ध होऊ शकते. तर म्हणजे काय आहे की एखादी शाखा या एका शहरात आहे आणि त्याची विविध ठिकाणी शाखा असेल तरी सुद्धा आपण या संस्थेतली जी काही माहिती आहे ती दुसऱ्या शहरातल्या संस्थेमध्ये आपण सहजतेने बघू शकतो. अचूकता. तिसरं जे आहे अचूकता म्हणजे काय संगणकीय लेखांकन प्रणाली कशी आहे ही हाताने जे काही आपण लिहितो अकाउंटिंग त्यापेक्षा ज्या काही बेरीज वजाबाकी आहे त्या या कम्प्युटराइज अकाउंटिंग मुळे काय आहे सहजतेने आपोआप होतात. कारण त्यामध्ये तशा प्रकारचं सॉफ्टवेअर हे असतं. तसंच गतिमानता. गतिमानता म्हणजे काय आहे की यामध्ये आपल्याला आपण वैशिष्ट्यामध्ये सुद्धा बघितलेलं आहे की ह्याचं महत्व का बरं आहे कम्प्युटराइज अकाउंटिंगचं की हे हाताने जे आपण अकाउंटिंग करतो त्यापेक्षा लवकर जे आहे त्यानी संगणकीय प्रणालीमध्ये काय आहे की लवकर आपण जे काही आपल्या आर्थिक नोंदी आहे त्या करू शकतो. तसंच मूल्य कपात. यामुळे काय आहे पैशाची बचत होते. पैशाची बचत म्हणजे संगणकीय लेखांकन प्रणालीमध्ये जी काही गुंतवणूक आहे तुम्हाला एकदाच कम्प्युटर घ्यावं लागेल आणि त्यानंतर जी आहे आर्थिक व्यवहाराची नोंद तुम्हाला एकदा केली की ती अनेक वर्ष काय आहे की नेहमी करता ती तुम्हाला नोंद जी आहे ती तुमची सुरक्षित राहते आणि काय आहे की त्यामुळे तुम्हाला कमी लोक लागतात. एकाच कम्प्युटर मध्ये तुम्ही असं सॉफ्टवेअर असतं की एक व्यवहाराची नोंद ही 2-3 प्रकारच्या खात्यामध्ये होत असते. त्यामुळे जे काम करायला 4 लोक लागतात ते एकाच व्यक्तीमुळे काम हे शक्य होत असतं. त्याच्यामुळे काय होतं की पैशाची बचत होते. तुम्हाला 4 लोकांचा पगार द्यावा लागत नाही कारण काय आहे ते 4 लोकांचं काम एकच कम्प्युटर करत असते. पद्धतशीर आणि वेळेत नोंद होते. या संगणकीय लेखांकन प्रणालीमुळे काय आहे की नोंद ही वेळेत आणि अचूक पद्धतीने होते. तसंच कम्प्युटराइज अकाउंटिंग मुळे काय आहे की मोठ्या प्रमाणात संग्रहण क्षमता आहे. तुम्हाला वेगवेगळे पुस्तकं ठेवण्याची गरज राहत नाही. हस्तलिखित जेव्हा तुम्ही लेखांकन करता त्यामध्ये काय प्रत्येक वर्षासाठी स्वतंत्र हिशोब पुस्तकं ठेवावं लागतं. परंतु कम्प्युटराइज अकाउंटिंग मध्ये काय आहे अनेक वर्षाचा जो काही तुमचा हिशोब आहे तो तुम्ही कम्प्युटर मध्ये नोंद करून ठेवू शकता. संक्षिप्त. याच्यामध्ये काय नोंदी ज्या आहे त्या तुम्ही कमी जागेमध्ये साठवून ठेवू शकता. तसंच हार्ड डिस्क मध्ये ही माहिती तुम्ही साठवून ठेवू शकता आणि दुसऱ्या सुद्धा उपकरणावर ही माहिती तुम्ही सुरक्षितपणे साठवून ठेवू शकता. या कम्प्युटर मधले जे काही अकाउंटिंग आहे तुमचं जे कम्प्युटर अकाउंटिंग आहे यातील माहिती तुम्ही दुसऱ्या लोकांना सहजतेने
तुम्ही देऊ शकता, प्रिंटआउटच्या स्वरूपात देऊ शकता, पेनड्राईव्हच्या स्वरूपात देऊ शकता. म्हणजे याच्यामुळे काय आहे, हस्तांतरण, माहितीचं हस्तांतरण जे आहे ते करणं काय झालेलं आहे, सोपं झालं आहे. असा संगणकीय लेखांकन प्रणालीचे घटक कोणकोणते? तर पहिलं म्हणजे हार्डवेअर, दुसरं म्हणजे सॉफ्टवेअर आणि तिसरं म्हणजे त्या हार्डवेअर सॉफ्टवेअरला हाताळणारा कर्मचारी. आता हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर म्हणजे जे तुमच्या समोर कम्प्युटर तुम्हाला दिसतं ते कम्प्युटर म्हणजे हार्डवेअर. कीबोर्ड म्हणजे हार्डवेअर. तुमच्या हातातला फोन म्हणजे सुद्धा काय, ते एक प्रकारचा हार्डवेअर. सीपीयू काय आहे, हार्डवेअर. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय, त्या कम्प्युटर मध्ये जो डाटा तुम्ही फीड केलेला आहे, जसं टॅली. टॅली काय आहे, सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरच्या थ्रू आपण काय करत असतो, आर्थिक हिशोब करत असतो. आणि त्याला हँडल करणारा जो व्यक्ती आहे तो कर्मचारी. असे 3 घटक लागतात त्याच्यामध्ये. हार्डवेअर काय आहे, एक साधन आहे. जसं आपण डिस्क ड्राईव्ह, मॉनिटर किंवा प्रिंटर ह्या ज्या गोष्टी आहे यांना आपण काय म्हणत असतो, हार्डवेअर म्हणत असतो. याच्यामध्ये काय आहे की सगळी माहिती आपण साठवलेली असते आणि यांना काय आहे की आपण एका ठिकाणी लोकांची जी काही नोंदी आहे ते आपण याच्यामध्ये कमी खर्चामध्ये आणि जास्त गतीने आपण हे काम करू शकत असतो. जो काही अंकेक्षक आहे म्हणजे ऑडिटर आहे तो एका जागेवर बसून भारतातल्या कोणत्याही राज्यातील काम असो त्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदी तो बघू शकतो. ऑडिटर येतो, कंपनीच्या अकाउंटिंगचं काय आहे तो त्याचं पडताळणी करत असतो. अशा वेळेला त्या संस्थेच्या जितक्या ठिकाणी काही ऑफिस असेल त्या ठिकाणच्या नोंदी तो आर्थिक व्यवहाराच्या नोंदी एकाच ठिकाणी बसून तो काय करू शकतो, चेक करू शकतो. त्याच्यामुळे अंकेक्षकाचं काम काय झालेलं आहे, कमी खर्च लागतो त्याला आणि तो लवकरात लवकर आपलं काम पूर्ण करू शकतो. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय की संगणकाला जे काम करायचं असतं, आपल्याला असं वाटतं की कम्प्युटरने हे काम केलं पाहिजे, तर त्या पद्धतीचं सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये काय करावं लागतं, आपल्याला फीड करावं लागतं आणि मग त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण आपले काम जे आहे ते करून घेऊ शकतो आणि त्या प्रकारचे अहवाल आपल्याला त्यातून प्राप्त होत असतो. आणि अनेक लेखांकन आज्ञावली जी आहे ती या इतर संगणकीय प्रक्रियेपेक्षा काय आहे, स्वतंत्रपणे काम करत असतात. तर अशा प्रकारे तिसरं जे याच्यामध्ये आहे की व्यक्ती म्हणजे तुम्हाला सांगितलंच होतं मी की हे जे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हाताळणारा व्यक्ती म्हणजे काय आहे की कर्मचारी आहे, तो हे सर्व काम व्यवस्थितरित्या सांभाळत असतो. तर आजच्या भागामध्ये आपण संगणकीय प्रणालीची संकल्पना, त्याचे वैशिष्ट्य आणि महत्त्व आणि त्या प्रणालीचे काम करणारे घटक याबद्दल माहिती समजून घेतलेली आहे. तर आजचा भाग आपण इथेच संपवूया. पुढील भागामध्ये आपण या पुढचा भाग समजून घेणार आहोत.